नसरापूरच्या केसमध्ये या विकृत नराधमाला मरेपर्यंत फाशी व्हावी ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती प्रत्येक वेळेला आम्ही म्हणून दाखवलेली आहे। मला तुम्हाला सांगायचंय, फाशी दिली, अत्यंत महत्वाचा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला आहे आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन। नसरापूरच्या केसमध्ये सगळ्या यंत्रणा आणि सरकार यांचं मी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने या केसचा तपास केला गेला आणि आज शेवटी आपण ज्या निकालाची वाट बघत होतो त्या नसरापूरच्या केसमध्ये या विकृत नराधमाला माननीय कोर्टाने फाशीची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली आहे। मला असं वाटतंय की ही फाशीची शिक्षा ही फक्त एका या गुन्ह्यातल्या आरोपीसाठी नाही तर अशा विकृत मानसिकता असलेल्या या राज्यामध्ये फिरतायत या सगळ्यांसाठीचा कठोर इशारा आहे। राज्यातल्या मुलींकडे मुलीबाळींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या असा एक स्ट्रॉंग मेसेज हा माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं मी मनापासून अभिनंदन करते। याच बरोबरीने अजूनही डोंगराळेची आपली चिमुकली असेल, वडगाव पानची आपली अहिल्यानगरची मुलगी असेल, या सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन मी यासाठी करेन की महिला आणि मुलींवरच्या अत्याचारामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी त्यांनी नेहमी ठेवलेली आहे। मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचंय की आपल्याला कल्पना असेलच की आज राज्यामध्ये 250हून जास्त फॉरेन्सिक व्हॅन या त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत आणि त्यामुळे आज लैंगिक अत्याचारासारख्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या जाणाऱ्या फॉरेन्सिक इव्हिडन्स हे आता त्याच ठिकाणी आपल्याला कलेक्ट करता येत आहेत आणि हे सगळे पुरावे अशा केसेसमध्ये महत्वपूर्ण ठरतायत ज्याचा उपयोग नसरापूरच्या केसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाला। मला असं नेहमी वाटतं की फक्त न्याय झाला असा नाही तर तो न्याय ठळकपणे दिसला पाहिजे जो आज नसरापूरच्या केसमध्ये दिसतोय। समाजामध्ये जेव्हा हा न्याय दिसेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने कायद्याची भीती, कायद्याचा धाक हा त्या ठिकाणी समाजामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा मी सन्माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानते। मला हेच सांगायचंय की आपण बऱ्याचदा केसेस होतात त्यावेळेला आपण हे म्हणतो की आम्ही ही केस फास्ट ट्रॅक वरती चालवू। फास्ट ट्रॅक म्हणजे काय? हे फास्ट ट्रॅक आपल्याला नसरापूरच्या केसमधून दिसलेलं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये अशाच पद्धतीच्या केसेस ज्या आहेत या सगळ्या फास्ट ट्रॅक वरती चालवल्या जातील हा मला विश्वास आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये असल्या नराधमांच्या खेचायचं काम हे शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल। पुन्हा एकदा जरब बसणं फार गरजेचं होतं। माननीय न्यायालयाचे पुन्हा पुन्हा आभार मी नसरापूरच्या केस संदर्भामध्ये मानेन। पुरावे होते अत्यंत ताकदवर पुरावे असल्यामुळे या घटनेचा निकाल इतक्या लवकर लागला, पण अनेक वेळेला असं होतं की घटना नोंदवणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष निकाल लागणं याच्यामध्ये बराच म्हणून मी म्हटलं की फक्त न्याय झाला नाही तो ठळकपणे दिसला पाहिजे, लोकांना लक्षात आलं पाहिजे। त्या पद्धतीचा न्याय नसरापूरच्या केसमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा ज्या आपल्या प्रलंबित केसेस आहे त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल। आभार न्यायालयाचे, सन्माननीय न्यायालयाचे आभार तपास यंत्रणांचे आणि आभार सरकारचे। धन्यवाद।